नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये टॉपिकला सुरुवात केली होती. या व्हिडिओमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणार आहोत. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. मागील जे काही व्हिडिओ आहेत ते अभ्यासून ह्या व्हिडिओला सुरुवात करा. चला तर मग सुरू करूया. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शनमध्ये थोडंफार माहिती त्याची पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर डीपमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या सिस्टीम रिप्रोडक्शनसाठी मदत करत असते, हेल्प करत असते, अशा सिस्टीमला काय म्हणतो आपण? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय केले तर दोन ग्रुपमध्ये डिवाईड केले. ते कोणते आहेत? इंटरनल जेनायटलिया आणि एक्सटर्नल जेनायटलिया. ह्या दोन पार्टमध्ये किंवा दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलेत. बघा, इंटरनल जेनायटलियामध्ये येते ते टेस्टीज, ॲसेसरी डक्ट आणि ग्लँड्स. हे तीन पार्ट आहेत ते मेल इंटरनल जेनायटलिया म्हणून ओळखतो आहे. ॲसेसरी डक्ट कोणते आहेत बघू आपण तर रेड टेस्टिस, वास इफरन्शिया, एपिडायडॅमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा हे आहेत ते ॲसेसरी डक्ट आहेत. त्याचबरोबर ह्या तीन ग्लँड आहेत आणि एक्सटर्नल जेनायटलियामध्ये स्क्रॉटम आणि पेनिस हे यामध्ये येत असतात. बघा, आता आपण सविस्तरमध्ये याचा अभ्यास करू. बघा, ही पूर्ण आहे ती मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. यामध्ये काही पार्ट हे इंटरनलमध्ये असतात, त्याला इंटरनल जेनायटलिया म्हणतो आहे. इंटरनल जेनायटलिया म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला तर द बॉडी पार्ट ऑर ऑर्गन विच आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी आर कॉल्ड ॲज द इंटरनल जेनायटलिया. लक्षात आलं? The body part or organ which present inside the body are called as the internal genitalia. आणि external genitalia म्हणजे काय? तो organ are present outside the body are called as the external genitalia. बघा, ह्यामध्ये कोणते कोणते पाहिलं आपण इंटरनलमध्ये? पहिला पाहिलं की ते काय आहेत आपल्याकडे? टेस्टीज. ह्या जो टेस्टीज आहेत त्या कशा आहेत? इंटरनलमध्ये आहेत. म्हणजे बघा, हे काय तर प्रायमरी मेल ऑर्गन म्हणून याला ओळखलं जातं आणि त्या कशा आहेत? पेर्डमध्ये. पेर्ड समजते? पेर्ड म्हणजे काय? दोन अशा टेस्टीज इथं प्रेझेंट आहेत. ह्या झाल्या टेस्टीज. त्यानंतर डक्ट सुरू होते. डक्ट कोणत्या कोणत्या आहेत बघा? रेड टेस्टीज आणि वास इफरन्शिया. ह्या कुठं असणार आहेत तर ह्या टेस्टीजच्या आतमध्ये ह्या डक्ट असतात. आपण टेस्टीजच्या हिस्टॉलॉजी वेळेस त्याला डिटेल्समध्ये पाहूया. रेड टेस्टीज आणि वास इफरन्शिया. इपिडायडॅमिस नंतरची डक्ट आहे ते इपिडायडॅमिस. बघा, हे टेस्टीजच्या वरती जे काय डक्ट दिसते ती काय आहे तर इपिडायडॅमिस. ही कशी एक हायली कॉइल्ड अशी एक डक्ट आहे. म्हणजे बघा, असे पूर्णपणे कॉइल्ड किंवा हायली कॉइल्ड अशी डक्ट आहे की ती काय केले तर असं कॉइल्ड करून ह्या टेस्टीजच्या इथं प्रेझेंट आहे. त्यांचं काम काय तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म. पण त्या इपिडायडॅमिसमध्ये स्पर्म काय होते तर मॅच्युअर होत असतात. आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, हे इपिडायडॅमिस. त्यानंतर आहे वास डिफरन्स. बघा, ही जी काय डक्ट आहे, अशा प्रकारची जी काय डक्ट दिसते आपल्याला ती काय आहे तर वास डिफरन्स आहे. हे पण कसे आहेत? पेर्डमध्ये. बघा, दोन डक्ट आहेत त्या कशा आहेत? पेर्डमध्ये. नंतरची कोणती डक्ट आहे? इजॅक्युलरी डक्ट. इजॅक्युलरी डक्ट म्हणजे काय? डक्ट ऑफ द सेमिनल व्हेसिकल. जे काय सेमिनल व्हेसिकल ग्लँड आहे, ह्या ग्लँडची जी काय डक्ट आहे त्या डक्टला काय म्हणतो आपण? इजॅक्युलरी डक्ट. ह्या डक्टचं काम काय आहे? त्या सेमिनल व्हेसिकल या ग्लँडनं सिक्रेट केलेलं जे काय सिक्रेशन आहे ते युरेथ्रामध्ये घेणे किंवा त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांची एंटर करणे. बघा, डक्ट प्रेझेंटिंग ग्लँड आहे. कोणती ग्लँड? त्या ग्लँडला कोणती ग्लँड म्हणतो आपण ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सेमिनल व्हेसिकल कोणते डक्ट प्रेझेंटिंग ग्लँड आर कॉल्ड ॲज काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. बघा, सेमिनल व्हेसिकलच्या ग्लँडला काय म्हणलं आपण? इजॅक्युलरी डक्ट. आणि लास्ट डक्ट आहे ते युरेथ्रा. बघा, युरेथ्रा म्हणजे कुठं आहे तर जी काही पेनिसच्या आतमध्ये जी काय डक्ट दिसते ह्याला काय म्हणतो आपण? युरेथ्रा. युरेथ्राला अजून काय म्हणतो आपण? युरिनोजेनायटल डक्ट. आता युरिनोजेनायटल का म्हणलं? कारण ते युरिनेशनसाठी किंवा युरिनच्या ट्रान्सपोर्टसाठी पण हेल्प करत असते. त्याचबरोबर जे काही रिप्रोडक्टिव्हचं मटेरियल आहे म्हणजे सिमेन सिक्रेशन किंवा रिप्रोडक्शनसाठी पण काय करत असते? हेल्प करत असते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? युरिनोजेनायटल डक्ट. लक्षात आलं का? बघा, ह्या काय पाहिलं आपण? डक्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲसेसरी डक्ट. टोटल 6 ॲसेसरी डक्ट आहेत. त्या कुठून? टेस्टिसपासून पूर्ण युरेथ्रापर्यंत अशा प्रकारचे डक्ट प्रेझेंट आहेत. लक्षात आल्या? ह्या कशात? पूर्ण इंटरनल जेनायटलियामध्ये येत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते ग्लँड्स. बघा, ग्लँड तर टोटल अशा 3 ग्लँड इथं प्रेझेंट आहेत. ते पहिले आहे ती सेमिनल व्हेसिकल. बघा, ह्या पण कशा आहेत? पेर्डमध्ये.
सेमिनल व्हेसिकल ह्या 2 ग्लँड आहेत, त्यांचं कुठं आहे तर पोस्टेरियर साईड ऑफ द ब्लॅडर. हे ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडर म्हणतो आपण. त्या युरिनरी ब्लॅडरचं काम काय तर स्टोरेज ऑफ युरिन. त्या युरिनरी ब्लॅडरच्या वरती अशा पोस्टेरियर रिजनला काय आहे तर त्या सेमिनल व्हेसिकल ह्या ग्लँड प्रेझेंट आहेत. त्यानंतर आहे ते आपल्याकडे प्रोस्टेट ग्लँड. बघा प्रोस्टेट ग्लँड या इथे एक लार्ज अशी एक स्फेरिकल शेप्ड जरा कमी अशा प्रकारची एक प्रोस्टेट ग्लँड आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे बल्बो युरेथ्रल ग्लँड. बघा ह्या इथं पेनच्या वरती काय तर अशा 2 ग्लँड प्रेझेंट आहेत, बल्बो युरेथ्रल ग्लँड. ह्या पण कशा आहेत पेरियडमध्ये. बघा ह्या झाल्या ग्लँड्स. बघा 3 ग्लँड लक्षात ठेवा, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड अशा प्रकारच्या 3 ग्लँड्स आहेत. त्यानंतर आहे आपल्याकडे एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये आपल्याला बघायचं स्क्रॉटम. आता स्क्रॉटम म्हणजे काय तर एक पाउच लाईक स्ट्रक्चर असते. एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये येते ते पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण स्क्रॉटम. आणि ते कुठं आहे आउटसाईड द बॉडी म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खाली, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण आउटसाईड द बॉडी. अशा प्रकारे पाउच लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्या पाउच लाईक स्ट्रक्चरमध्ये काय असते तर 2 अशा टेस्टिस प्रेझेंट असतात. लक्षात आलं का बघा, त्याला काय म्हणतो आपण स्क्रॉटम. ते बॉडीच्या बाहेर का असतं, त्याचं काम काय ते आपण बघणार आहोत पुढं डिटेल्समध्ये अभ्यास करताना. हे लक्षात ठेवा स्क्रॉटम हे काय एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये येतं, आउटसाईड द बॉडी प्रेझेंट आहे. ते कसं एक पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये टेस्टिस प्रेझेंट असतात बघा. आणि लास्ट आहे आपल्याकडे पेनिस. पेनिस पण काय तर एक्सटर्नल जेनायटेलिया आहे आणि ते कसं आहे एक कपलेटरी ऑर्गन्स म्हणून त्याला ओळखलं जातं. युरिनेशनसाठी आणि कपुलेशनसाठी हे ऑर्गन कशासाठी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा ही झाली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आपण अभ्यास केला. यामध्ये काय काय पाहिलं आपण, इंटरनल जेनायटेलिया, एक्सटर्नल जेनायटेलिया या प्रत्येक ऑर्गनची किंवा आपण त्या पार्टची ओळख करून घेतली. काय अडचण असेल तर विचारा. आपण हे प्रत्येक ऑर्गनला आपण डिटेल्समध्ये डीपमध्ये प्रत्येक पार्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला बघू आता नेक्स्ट काय आहे आपल्याकडे ॲसेसरी डक्ट. बघा आपण ॲसेसरी डक्ट म्हणजे काय पाहिलं होतं की ज्या डक्ट काय करत असतात तर स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी, म्हणजे टेस्टिसमध्ये तयार झालेले स्पर्म त्या युरेथ्रामध्ये घेऊन जाण्यासाठी जे काय डक्ट हेल्प करत असतात त्याला काय म्हणतो आपण ॲसेसरी डक्ट. त्यामध्ये एकूण टोटल 6 ॲसेसरी डक्ट आहेत. आपण त्या डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. बघा पहिला आहे आपल्याकडे रेट टेस्टिस. बघा ही रेट टेस्टिस काय आहे तर त्या टेस्टिसच्या आतमध्ये असणारी एक डक्ट आहे. बघा इथं तुम्हाला दिसते की रेट टेस्टिस इथं अशा प्रकारचे एक काय तर डक्ट प्रेझेंट आहेत. त्या टेस्टिस काय करत असते तर जे काय सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये जे काय स्पर्म तयार झालेत ते काय करत असते तर एका ठिकाणी अशा कलेक्ट करत असते. लक्षात आलं. ह्याला काय म्हणतो आपण रेट टेस्टिस विच आर नेटवर्क ऑफ रेट टेस्टिस म्हणजे फ्रेमवर्क. जे काय नेटवर्क आहे तिथं ट्युब्यूलचं नेटवर्क आहे, त्या नेटवर्कला काय केले तर त्यांनी कनेक्ट केले. अशा प्रकारच्या डक्टला काय म्हणतो आपण रेट टेस्टिस. त्यानंतर आहे आपल्याकडे वास इफरन्शिया. बघा वास इफरन्शिया म्हणजे काय, जर त्या रेट टेस्टिसपासून जे काय डक्ट अराईज होतात म्हणजे रेट टेस्टिस जिथं स्पर्मला कलेक्ट करतात तिथं काय झाले तर वास इफरन्शिया अशी डक्ट तयार झाली. अशा प्रकारचे मोठ्या डक्ट आहेत. बघा इथं ह्या डक्ट काय करत असतात रेट टेस्टिसमधून जे काय स्पर्म तयार झालेले आहेत ते स्पर्म काय करत असतात तर कलेक्ट करत असतात आणि त्या कुठे घेऊन जातात तर इपिडायडॅमिसमध्ये. लक्षात आलं. पहिल्यांदा बघितलं आपण रेट टेस्टिस त्या काय झाल्या तर सेमिनिफेरस ट्युब्यूलपासून अराईज झालेल्या डक्ट आहेत. त्यानंतर त्या डक्टपासून कोण अराईज होतं तर वास इफरन्शिया 12 to 20 फाईन ट्युब्यूल्स असतात ते रेट टेस्टिसमधून अराईज होतात आणि त्यांचं सिक्रेशन कुठं टाकतात तर इपिडायडॅमिस. बघा इपिडायडॅमिस. आता बघू आपण इपिडायडॅमिस काय आहे तर इपिडायडॅमिस म्हणजे बघा एक लॉंग कॉइल्ड ट्यूब आहे. बघा इथं अशा प्रकारची कॉइल्ड ट्यूब दिसते. ह्या कॉइल्ड ट्यूबमध्ये काय झाले तर स्पर्म एंटर केलेत. कुठून वास इफरन्शिया. आपण इथं स्पर्मचा फ्लो लक्षात ठेवा. रेट टेस्टिसपासून कुठं आले ते वास इफ्रियापासून इपिडायडॅमिस. आता इपिडायडॅमिस कसं आहे तर एक लॉंग ट्यूब आहे, कॉइल्ड ट्यूब आहे, हायली कॉइल्ड ट्यूब आहे. त्या कॉइल्ड ट्यूबमध्ये काय झाले तर स्पर्म एंटर केलेत. त्या बघा वास इफ्रन्शियाला आपण इपिडायडॅमिसमध्ये 3 पार्ट केलेत, अप्पर कॅपिटल, नंतर मिडल कॉर्पस आणि लोअर क्युडा इपिडायडॅमिस. अशा प्रकारे काय केले तर इपिडायडॅमिसला डिवाइड केले. इथं पण तुम्ही बघू शकता हेड इपिडायडॅमिस, पॉड इपिडायडॅमिस आणि टेल इपिडायडॅमिस असं हायली कॉइल्ड असं इपिडायडॅमिस प्रेझेंट आहे. अजून त्या इपिडायडॅमिसमध्ये काय बघता येते तर जे काय स्पर्म आहेत ते काय होते तिथं टेम्पररी स्टोअर केले जातात. द स्पर्म्स आर टेम्पररी स्टोर्ड इन द इपिडायडॅमिस अँड दे बिकम द मॅच्युअर.
म्हणजे बघा जे काय सेमिनिफेरसमध्ये ट्युब्युल्समध्ये स्पर्म तयार झाले होते ते काय असते तर काही प्रमाणात किंवा मोस्टली इमॅच्युअर असते आणि ते मॅच्युअर कुठं होते तर एपिडायडॅमिसमध्ये. लक्षात आलं. बघा हे पॉईंट महत्त्वाचा आहे. स्पर्म कुठे मॅच्युअर होतात, बस हाऊ वेअर द स्पर्म बिकम द मॅच्युअर दे बिकम इन द मॅच्युअर बिकम इन द इपिडायडॅमिस. इपिडायडॅमिसमध्ये ते मॅच्युअर होतात आणि ते पुढे ट्रान्सफर केले जातात. बघा इपिडायडॅमिस नंतर स्पर्म कुठं जात असतात तर डक्टस डिफरन्शिया म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण व्हास डिफरन्शिया. बघा व्हास डिफरन्शिया हे पण कसे एक पेअरमध्ये असणारे डक्ट आहे, ते काय होते टेस्टिस किंवा त्या एपिडायडॅमिस पासून अराईज होते आणि ते कुठं कनेक्ट केले जाते तर इथं युरेथ्राला किंवा तिथं काय म्हणतो आपण युरेथ्रामध्ये ती कनेक्ट केली जाते. व्हास डिफरन्शिया लक्षात ठेवा. व्हास डिफरन्शिया पण कसे आहेत पेअरमध्ये असणारी एक डक्ट आहे, ते कुठून झाले द कनेक्ट द इपिडायडॅमिस टू द इजॅक्युलेटरी डक्ट अँड ओपन इन टू द युरेथ्रा. म्हणजे बघा इपिडायडॅमिसपासून ती अराईज झाले त्या डक्ट. 2 डक्ट आहे तिथं आपल्याकडे आणि त्या डक्ट कुठं जॉईन झाल्या तर इजॅक्युलेटरी डक्टला जॉईन होऊन त्या कुठं होते तर युरेथ्राला कनेक्ट करते. बघा युरेथ्रा बघू आपण आता. युरेथ्रा म्हणजे काय तर आपण पाहिलं होतं की ही अशा प्रकारची एक डक्ट आहे, स्पेनिसच्या आतमध्ये ती काय प्रेझेंट असते आणि ही अशी एकच डक्ट आहे ती कशी सिंगलमध्ये प्रेझेंट आहे. आपण बाकीच्या ज्या प्रत्येक डक्ट पाहिल्या त्या कशा होत्या पेर्डमध्ये होत्या आणि आता ही कसे तर युरेथ्रा ही कसे फक्त सिंगल प्रेझेंटमध्ये असणारी डक्ट आहे. त्यालाच काय म्हणतो आपण युरिनोजेनायटल डक्ट. युरिनोजेनायटल डक्टला का म्हणलं आपण त्याला तर ते काय करत असते सीमेनलाच म्हणजेच काय करते आपण जे काय युरिनला आणि जे काय अजून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काय हार्मोन्स तयार होतेच त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं काम करत असते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण युरिनोजेनायटल डक्ट. लक्षात आलं का. बघा युरिनोजेनायटल का म्हणलं आपण त्याला पासवे फॉर बोथ सीमेन अँड युरिन. सीमेन आणि युरिनला पण ते ट्रान्सफर करत असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण युरिनोजेनायटल डक्ट. लक्षात आलं. ह्या झाल्या डक्ट आणि लास्टची जी डक्ट आहे ते आपण काय म्हणतो आपण इजॅक्युलरी डक्ट. इजॅक्युलरी डक्ट म्हणून आपण काय बघतोय आपण त्याला तर डक्ट ऑफ द सेमिनल व्हेसिकल. त्या डक्ट सेमिनल व्हेसिकल म्हणजे ह्या ग्लँडची जी काय डक्ट आहे त्याला काय म्हणतो आपण इजॅक्युलरी डक्ट. ते पासेस थ्रू आउट द प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन्स इन टू द युरेट्रा. म्हणजे इथं प्रोस्टेट ग्लँडपासून ते काय होणार आहे ते त्यातून पास होणार आहे, म्हणजे त्या प्रोस्टेट ग्लँडचं पण सिक्रेशन ते काय करतात कलेक्ट करतात आणि युरेथ्रामध्ये ते ओपन होतात. अशा प्रकारे आपण डक्ट बघितल्या. ह्या काय तर सगळ्या ॲसेसरी डक्ट आहेत. ॲसेसरी डक्टचं काम काय तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द स्पर्म. दे हेल्प्स टू द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द स्पर्म. बघा त्याचा फ्लो लक्षात ठेवा स्पर्मचा. ते कुठं झाले रेड टेस्टिसमधून आलेत व्हास डिफरन्शिया इपिडायडॅमिस नंतर व्हास डिफरन्शिया आणि थ्रू आउट द इजॅक्युलेटरी डक्ट ते काय होतात युरेथ्रामध्ये एंटर करत असेल. अशा प्रकारे त्या स्पर्मचा फ्लो आहे. बघा नेक्स्ट बघू आपण ग्लँड्स. बघा 3 प्रकारच्या इथं ग्लँड प्रेझेंट आहेत. एक आहे आपल्याकडे सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपरस ग्लँड आणि म्हणजे त्याला म्हणतो आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड. अशा 3 ग्लँड काय करत असतात तर रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स सिक्रेट करत असतात. स्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी ह्या ग्लँडने सिक्रेट केलेले हार्मोन हे काय करत असतात इम्पॉर्टंट रोल इथं रिप्रेझेंट करत असतात. बघा सेमिनल व्हेसिकल पहिली ग्लँड बघू आपण. सेमिनल व्हेसिकल ही काय तर एक पेअर्डमध्ये असणारी ग्लँड आहे. ते इथं बघा प्रेझेंट आहेत. ते ह्या 2 ग्लँड काय तर सेमिनल व्हेसिकल ग्लँड आहेत. त्यांचं सिक्रेशन किंवा त्यांचं लोकेशन कुठं बघतो आपण तर पोस्टेरियर साईड ऑफ द ब्लॅडर. हे जे काय युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्या पोस्टेरियर साईडला काय आहे तर त्याचं इथं लोकेशन आहे किंवा ते प्रेझेंट असते. त्यांचं सिक्रेशन थ्रू ते काय करत असतात इजॅक्युलरी डक्ट. ते इजॅक्युलरी डक्टच्या सहाय्यानं युरेथ्रामध्ये त्यांचं सिक्रेशन हे करत असतात. बघा ते सिक्रेट काय करत असतात तर त्या सिक्रेशनला म्हणतो आपण सेमिनल फ्लुइड. त्यामध्ये काय काय आहेत तर फ्रुक्टोज आहेत, फायब्रोनोजेन आहेत, प्रोस्टाग्लॅंडिन आहेत. अशा प्रकारचे 3 त्यामध्ये त्यांनी काय केले तर सिक्रेशन केले. फ्रुक्टोज कशासाठी आहे काय तर इट प्रोव्हाइड द एनर्जी फॉर द स्पर्म किंवा काय करते असते स्पर्मच्या मुवमेंटसाठी. जे काय स्पर्मची मुवमेंट असणार आहे जे फिमेलमध्ये ट्रान्सपोर्ट होण्यासाठी जे काय स्पर्मची ॲक्टिव्हिटी आहे तेव्हा ते काय करणार आहेत तर स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करणार आहेत. त्यानंतर दुसरा कोणता आहे फायब्रोनोजेन. इट कोॲग्युलेट द सिमेन इन टू द बॉल्स फॉर द क्विक प्रोफिजन इन द व्हजाना. जेव्हा स्पर्म व्हजानामध्ये जेव्हा एंटर करते ते काय करते ते तो बॉल्स तयार करते. स्पर्म सगळे कलेक्ट होऊन काय करणार आहेत तर त्या सिमेनचा एक बॉल्स तयार करतात आणि ते काय करतात तर त्या व्हजानामध्ये ते ॲक्टिव्ह राहण्यासाठी किंवा ते काय होणार आहे तिथं स्टिक होण्यासाठी किंवा ते तिथं असं राहण्यासाठी किंवा फिक्स होण्यासाठी काय करत असेल तर त्याला हेल्प करत असेल. आणि नेक्स्ट काय तर
प्रोस्टाग्लॅन्डिन ते काय करतात, स्टिम्युलेट द रिव्हर्स पेरिस्टाल्टिस इन द व्हाजाना, फास्टर मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड द एग. म्हणजे व्हाजानाची जी काय पेरिस्टाल्टिस मुवमेंट असते तिथं कोणती रिव्हर्स पेरिस्टाल्टिस मुवमेंट तिथं चालू होते, जेणेकरून काय होणार आहे, जेव्हा ते स्पर्म व्हाजानामध्ये एंटर होणार आहे ते काय होणार आहे, रिव्हर्स पेरिस्टाल्टिसच्या सहाय्यानं त्या एककडे काय करणार आहे तर त्या स्पर्मला घेऊन जाणार आहेत, किंवा ते काय होणार आहे, स्पर्म तिथं मुवमेंट त्यांची काय होणार आहे, एककडे फास्ट होणार आहे किंवा ते ट्रान्सपोर्ट होणार आहे. आणि टोटल ओव्हरऑल जे काय सिमेन आहे, आता सिमेन म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे पहिला, सिमेन म्हणजे काय, तर इट इज द स्पर्म प्लस जे काय स्पर्म आणि जे काय प्रत्येक ग्लँडने केलेलं सिक्रेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, सिमेन. बघा लक्षात आलं का, स्पर्म म्हणजे स्पर्म सेल प्लस ग्लँडचं सिक्रेशन ऑफ द ग्लँड्स आर कॉल्ड ॲज द सिमेन. लक्षात आलं. त्या 3 ग्लँडने सिक्रेट केलेलं मटेरियल जे काय कंटेंट आहेत किंवा ते फ्लूइड आहे प्लस स्पर्म सेल, अशा टोटल दोन्हीला काय म्हणतो आपण, सिमेन. अशा प्रकारचं सिमेन आहे. आता त्यामध्ये काय होतं, टोटल व्हॅल्यूम ऑफ सिमेन इथं काय तर 60% म्हणजे मोस्टली काय केलं तर सेमिनल फ्लुइड इथं सिक्रेशन आहे, किंवा त्या सिमेनमध्ये सेमिनल व्हेसिकलनं सिक्रेट केलेलं फ्लुइड इथं प्रेझेंट आहे. लक्षात आलं का बा, सिमेन आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. इथं लक्षात राहू द्या की सेमिनल व्हेसिकलचं फ्लुइड किती आहे सिमेनमध्ये, 60%. एवढं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपण सेमिनल व्हेसिकल हे डिटेलमध्ये बघूया. आलं लक्षात. हे झालं सेमिनल व्हेसिकल. नेक्स्ट ग्लँड आहे आपल्याकडे प्रोस्टेट ग्लँड. बघा प्रोस्टेट ग्लँड काय आहे, तर इथं अशा प्रकारचे एक इथं ग्लँड दिसते आपल्याला प्रेझेंट आहे. अशा प्रकारची एक ग्लँड आहे ती सर्क्युलर पार्टमध्ये, तिथं आपण त्याला एक ग्लँड दिसते. ते कुठं आहे, अंडरनेट ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला आहे ती काय आहे तर ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड म्हणतो आपण त्याला. ते काय सिक्रेट करते तर स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टेटिक फ्लुइड. ते काय करत असते, सिक्रेशन करत असते आणि फ्लुइड इन टू द युरेथ्रा. अशा प्रकारे त्यांचं काय तर सिक्रेशन आहे. ते कसे आहेत तर एक लार्ज ग्लँड सांगितले गेले, लार्ज अँड सिंगल ग्लँड मेड अप ऑफ द 20 to 30 लोब्युल्स. अशा प्रकारची एक ग्लँड आहे. त्यांचं सिक्रेशन लक्षात ठेवा, ॲसिडिक फ्लुइड आहे, स्लाइटली ॲसिडिक फ्लुइड इन टू द युरेथ्रा. मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक फ्लुइड ते काय करत असेल, सिक्रेट करत असेल. त्यांचं अमाऊंट किती आहे, 30%. टोटल ओव्हरऑल सेमेनमध्ये असणारं अमाऊंट जे काय तर त्यांचं 30% हे अमाऊंट आहेत, किंवा त्यांचं ते सिक्रेशन आहे. नेक्स्ट अजून काय बघतो आपण, द कंटेंट द सिट्रिक ॲसिड. त्यांच्यामध्ये कोणतं अमाऊंट आहे आपल्याकडे, कंटेंट सिट्रिक ॲसिड फॉस्फेटेज अँड व्हेरियस अदर एन्झाईम. म्हणजे बघा ॲसिडिक फॉस्फेटेज ह्या शब्द लक्षात ठेवा. फॉस्फेटेज, तुम्ही एन्झाईमचा अभ्यास तुमच्याकडे असेल तर बघा, फॉस्फेटेज हे काय काम करत असते तुम्हाला माहीत पाहिजे. ॲसिड फॉस्फेटेज हे काय आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. अजून त्यांचं मी फंक्शन सांगतोय, तर ॲसिडिक फॉस्फेट प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द व्हाजायना. मग ॲसिडिक फॉस्फेटेज काय काम करत असेल ते मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. त्यांचं काम फक्त इथं लक्षण किंवा त्यांना फंक्शन बघा लक्षात दिले सांगा इथं. तर काय दिलं फंक्शन त्यांचं, तर ते प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट. आलं लक्षात. म्हणजे फॉस्फेटेजचं काम काय करणार आहे तर ते रिड्यूस द ॲक्टिव्हिटी ऑफ द ॲसिड. म्हणजे व्हाजायनल रिजनमध्ये किंवा व्हाजायनामध्ये जे काय ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटला काय करतात ते रिड्यूस करतात, किंवा त्यातला ॲसिडिक एन्व्हायरमेंट डिक्रीज करतात. कोण, ॲसिडिक फॉस्फेटेज. आलं लक्षात. ॲसिडिक फॉस्फेटेज आर रिड्यूस द ॲसिडिक एन्व्हायरमेंट प्रेझेंट इन द व्हाजायना अँड दॅट्स हेल्प टू द स्पर्म. म्हणजे स्पर्म त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटमुळे डॅमेज होऊ नये म्हणून काय करत असतात तर ॲसिडिक फॉस्फेटेज काय करणार आहेत, ॲसिडिक एन्व्हायरमेंट कमी करणार आहेत. लक्षात आलं. हे कोणी केलं सिक्रेशन, प्रोस्टेट ग्लँडनी. ओके. बघा नेक्स्ट ग्लँड आहे आपल्याकडे बल्बो इरेथ्रल ग्लँड. बल्बो इरेथ्रल ग्लँड बघतो आपण. बघा अशा प्रकारचे इथं ग्लँड, त्या 2 ग्लँड प्रेझेंट आहेत पेअरमध्ये. द स्मॉल पी साइड अँड पेअर्ड ग्लँड सिच्युएटेड आयदर साईड ऑफ द युरेथ्रा. युरेथ्राच्या दोन्ही साईडला अशा प्रकारच्या जे काय आहेत तर ग्लँड आहेत. दे सिक्रेट द अल्कलाइन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड विच ॲक्ट ॲज द लुब्रिकेटिंग ड्युरिंग द कोपुलेशन. म्हणजे लुब्रिकेटिंग हार्मोन लुब्रिकेटिंग फ्लुइड काय करत असते तर ते सिक्रेट करत असते. स्टिकीस किंवा त्या विस्कस असे एक फ्लुइड सिक्रेट करत असते जे कोपुलेशन वेळेस ते काय करत असते तर त्या ऑर्गन्सला काय करत असतात, लुब्रिकेट करत असतात. अशा प्रकारचं काय आहे ते त्यांचं सिक्रेशन असते. लक्षात आलं. हे 3 काय झालं तर ग्लँड. बघा आपण ग्लँड पाहिल्या कोणत्या सेमिनल व्हेसिकल, बल्बो इरेथ्रल ग्लँड आणि कॉर्पस ग्लँड. ह्या 3 ग्लँडचं सिक्रेशन काय होतं आहे तर त्या युरेथ्रामध्ये सिक्रेट केलेलं असतं. त्याच्यापासून काय होणार आहे तर ते सिमेन तयार होते. आता सिमेन म्हणजे बघा काय बघतो आपण, इट इज द कंटेंट मिक्सचर ऑफ द सिक्रेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह ग्लँड अँड स्पर्म. म्हणजे इथं काय केलं आहे तर रिप्रोडक्टिव्ह ग्लँडचं सिक्रेशन प्लस
स्पर्म, याला काय म्हणतो आपण सीमेन. याच्यामध्ये बघा काय काय असते तर त्यांचं नेचर बघा, विस्कस अल्कलाइन मिल्की फ्लुइड आहे. pH चा किती 2.7 ते 7.7 अशा प्रकारे त्यांचा pH आहे. त्यांच्यापासून काय बघतो आपण तर सिक्रेशन ऑफ एपिडायनॅमिक्स अँड ॲसेसरी ग्लँड फॉर द नरिशिंग द फ्रुक्टोज. त्या आपण ज्या काय ग्लँडनी काय सिक्रेशन केले तर त्या काय करत असतात तर फ्रुक्टोज आहेत किंवा ॲसिडिकचं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी ते आपण तिथं इम्पॉर्टंट त्याचा रोल आहे आपण ते पाहिलं होतं. नॉर्मली 2.5 to 4 ml सीमेन इज गिव्हन ड्युरिंग द सिंगल एज. म्हणजे नॉर्मली बघा हे इम्पॉर्टंट आहे. सिंगल कपोलेशन वेळेस किंवा एका इजॅक्युलेशन वेळेस, इजॅक्युलेशन म्हणजे काय सिक्रेशन ऑफ स्पर्म फ्रॉम इरेथ्रा, म्हणजे इरेथ्रापासून किंवा जेव्हा सीमेन बाहेर येत असतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इजॅक्युलेशन. त्या सिंगल इजॅक्युलेशनमध्ये 2.5 ते 4 किंवा 4 ml हे स्पर्म काय झालेले असतात किंवा सीमेन हे काय झालेलं असतं रिलीज झालेलं असतं. आणि त्याच्यामध्ये टोटल स्पर्म किती आहेत 400 मिलियन एवढे स्पर्म काय झालेले असतात रिलीज झालेले असतात. लक्षात आलं. नेक्स्ट बघतो आपण एक्सटर्नल जेनायटेलिया. बघा एक्सटर्नल जेनायटेलिया सुरुवातीला पाहिला होता आपण, द ऑर्गन प्रेझेंट आउटसाइड द बॉडी आर कॉल्ड ॲज द एक्सटर्नल जेनायटेलिया. त्यामध्ये आहे आपल्याकडे पेनिस आणि स्क्रॉटम हे दोन पार्ट आपल्याला बघायचे आहेत एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये. बघा पेनिस बघू आपण पहिला. तर बघा पेनिस अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर आहे. ते कुठं आहे तर एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असं प्रेझेंट आहे. ते बॉडीच्या आउटसाईड असं प्रेझेंट असतं. पेनिस इज द मेल कपुलेटरी ऑर्गन म्हणून ओळखलं जातं त्याला. कपुलेशन वेळेस ते इम्पॉर्टंट असं सिलेंड्रिकल आहे. मस्क्युलर लेअर आहे. आता ते मस्क्युलर लेअर आहे त्यामध्ये कोणते टिश्यू आहेत त्याला इरेक्टाईल टिश्यू म्हणतो आपण. इरेक्टाईल टिश्यू ते काय इरेक्टाईल टिश्यू आर द become erect during the copulation due to the extreme flow of the blood. जे ब्लडच्या एक्स्ट्रीम फ्लोमुळे काय होणार आहेत ते इरेक्ट होतात. त्यामध्ये काय आहे तर दोन प्रकारचे टिश्यू आहेत. एक आहे तिथं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि दुसरं आहे ते कॉर्पस स्पॉन्जियसम. अशा प्रकारचे दोन इरेक्टाईल टिश्यू आहेत. बघा इथं इरेक्टाईल टिश्यूचे लेअर दिसतात अशा प्रकारे. त्या दोन प्रकारच्या इरेक्टाईल टिश्यूमुळे काय होत असतात ते कॉप्युलेशन वेळेस ते इरेक्ट होत असतं. अशा प्रकारे ते कपोलेटरी ऑर्गन आहे. आणि जो काही पेनिसचा एंड आहे तो टिप कसा आहे तो सोलन आहे जरा असा काय तर सोलन एंड त्याला काय म्हणतो आपण ग्लान्स पेनिस. बघा हे काय तर सोलन एंड ऑफ द पेनिस और त्याला काय म्हणतो टिप. अशा प्रकारचा जो काय टिप आहे कसा तो सोलन आहे त्याला काय म्हणतो आपण ग्लान्स पेनिस. आणि ह्या ग्लान्स पेनिसवरती एक स्किनचा लेअर असतो. एक थिन असा स्किनचा लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण फोर स्किन. लक्षात आलं. अशा प्रकारे एक पेनिसचं स्ट्रक्चर आहे. बघा हे काय तर एक्सटर्नल जेनायटेलिया आहे. अशा प्रकारे त्यामध्ये पार्ट आहेत ते कसे आहेत तर इरेक्टाईल टिश्यूने बनलेलं आहे. त्या इरेक्टाईल टिश्यू काय होत असेल तर कॉप्युलेशन वेळेस तर पेनिसला इरेक्ट करायसाठी ते काय करत असेल मदत करत असेल. इथं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जियसम अशा प्रकारचे दोन टिश्यू तिथं काय करत असेल इरेक्टाईल असतात. सोलन पार्टला काय म्हणतो आपण ग्लान्स पेनिस आणि त्या सोलन पार्टवरती असणाऱ्या स्किनच्या लेअरला काय म्हणतो आपण स्पोरकिन. हे झालं पेनिस. नेक्स्ट आहे आपल्याकडे स्क्रॉटम. एक्सटर्नल जेनायटेलियामधला बघतो आपण स्क्रॉटम. त्यामध्ये बघा आपण काय आहे तर इट इज द पाउच लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट बिहाइंड द पेनिस. म्हणजे बघा एक अशा प्रकारे पाउच लाईक स्ट्रक्चर असतं प्रेझेंट कुठं आहे ते पेनिसच्या बिहाइंडमध्ये. द फ्युजन ऑफ टू स्क्रॉटल पाउच अँड सेपरेटेड इंटरनल बाय द सेप्टम कॉल्ड स्क्रॉटी. म्हणजे बघा इथं काय तर दोन पाउच असं काय तर एक फ्युजन आहे आणि त्यांच्यामध्ये काय केलं तर एक असं सेपरेशन दिलं किंवा त्याला काय म्हणतो आपण तर डिफरन्शिएट केलं त्याला काय म्हणतो स्क्रॉटी. याच्यामध्ये काय आहे तर दोन अशा टेस्टीज प्रेझेंट असतात. बघा दोन टेस्टीज प्रेझेंट आहेत. आता ह्या टेस्टीज इथं कशा आल्या तर गुब्रेनॅक्युलम एक अशा प्रकारचा कॉर्ड आहे जो काय करत असतोय तर जेव्हा फिटल डेव्हलपमेंट होत असते आपण पाहिलं होतं की टेस्टीजमध्ये ज्या टेस्टीज आहेत त्या कुठं ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये डेव्हलप झालेल्या असतात आणि त्या टेस्टीजला त्या काय होते तर परत डिसेंड होते कुठं स्क्रॉटममध्ये. त्याच टेस्टीजला स्क्रॉटममध्ये घेऊन येण्यासाठी अशा प्रकारचा एक इथं ब्रँड प्रेझेंट असतो किंवा त्याला काय म्हणतो आपण तर एक प्रकारचा असा कॉर्ड प्रेझेंट असतो. तो कॉर्ड काय करतोय तर टेस्टीजला स्क्रॉटममध्ये घेऊन येतो असते किंवा त्याला काय करत असते पुश करत असते किंवा आत तिथं ओढून घेत असते. लक्षात ठेवा हा कॉर्ड गुब्रेनॅक्युलम हा काय तर एक प्रकारचा कॉर्ड आहे. तो काय करतोय तर फिटल डेव्हलपमेंट वेळेस किंवा फिटल डेव्हलपमेंट होत असताना टेस्टीजला स्क्रॉटममध्ये घेऊन येतोय किंवा तिथं काय करतोय त्याला आराईज करतोय किंवा तिथं आतमध्ये ओढून घेत असते. लक्षात आलं. टेस्टीज कुठं फिटल डेव्हलपमेंटमध्ये ॲबडॉमिनमध्ये तयार झालेल्या असतात आणि त्या टेस्टीज कुठं येते स्क्रॉटममध्ये येत असतात.
त्या आणण्याचं काम कोण करते, गुबरेन्युकलम. अशा प्रकारे मस्क्युलर बँड तिथं असतो, काय असतं, एक प्रेझेंट असतं. त्यानंतर जेव्हा त्यांची डेव्हलपमेंट पूर्ण होते किंवा त्यानंतरच्या ज्या काही स्टेपमध्ये जे काय टेस्टीज त्या स्क्रॉटममध्ये सस्पेंड असते ते कुणामुळे असते तर स्पर्मॅटिक कॉर्डमुळे. म्हणजे बघा त्या कुठं स्क्रॉटममध्ये स्पर्मॅटिक कॉर्ड आहे ते काय करत असते तर टेस्टिसला अशा प्रकारे इथं स्क्रॉटममध्ये पकडून ठेवलेलं असतात किंवा त्यांनी काय केलेलं असते, सस्पेंडेड ठेवलेलं असतं. लक्षात आलं. त्यानंतर बघा तिथं काय आहे तर टेस्टिसला जेव्हा काय फेलर होतं त्याला काय म्हणतो आपण, क्रिप्टोकिडिझम हे काय तर फेलर ऑफ द टेस्टिस किंवा त्या स्क्रॉटमचं काय झालं तर तिथं फेलर झालं आहे, काहीतरी डिसऑर्डर असणार आहे. त्या डिसऑर्डरमुळे जर फेलरिटी आलेली असेल तर त्याला काय म्हणतो आपण, क्रिप्टोरिकिडिझम. अशाप्रमाणे ते काय होते तर फेलर होते ते. त्यामुळे स्टॅरिलिटी पण तिथं येऊ शकते. स्टॅरिलिटी म्हणजे काय, स्टॉप द प्रोडक्शन ऑफ द स्पर्मचं प्रोडक्शन जेव्हा स्टॉप होतं त्याला काय म्हणतो आपण, स्टॅरिलिटी. आता मेन स्क्रॉटमचं फंक्शन बघू आपण काय तर तिथं दोन मसलचं तिथं फंक्शन आहे, क्रिम्टस आणि डार्टस. अशा प्रकारच्या दोन मसल तिथं आहेत. तर त्या काय करत असते तर ह्या सगळ्यात महत्त्वाचं काम तिथं काय करत असते तर ते स्क्रॉटममध्ये करत असते. ते काय करतात तर हेल्प द ड्रॉईंग ऑफ द टेस्टिस क्लोजर ऑर अवे फ्रॉम द बॉडी. म्हणजे त्या स्क्रॉटमला काय करत असते तर आपल्या बॉडीपासून अवे किंवा बॉडीच्या क्लोजर आणायचं काम करत असते ह्या दोन प्रकारच्या मसल. आता ते कशासाठी केलं जातं आहे तर बॉडीमधील टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी, टेस्टिसचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं जाते तर अशा प्रकारे तिथं काय केलं तर मूवमेंट केली जाते. म्हणजे बघा जेव्हा टेस्टिसचं टेम्परेचर हे कधी असणार आहे, नॉर्मली बॉडीपेक्षा एक 2 to 3 डिग्री सेल्सिअसने कमी ठेवलं पाहिजे. कारण स्पर्मॅटोजेनेसिससाठी जे काय टेस्टिसचं टेम्परेचर आहे 2 to 3 डिग्री सेल्सिअसने बॉडीपेक्षा कमी असलं पाहिजे. त्यासाठी काय होत असेल तर तिथल्या मसल, क्रिम्स्टर मसल आणि डार्टस मसल काय करत असेल तर टेस्टिसला बॉडीपासून लांब घेऊन जात असेल. त्यामुळं काय होणार आहे तर त्या टेस्टिसचं टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी राहणार आहे ड्युरिंग द समर. अशा प्रकारे काय झालं तर बॉडीचं टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज होणार आहे, टेस्टिस काय होणार आहे, त्या स्क्रॉटम पाऊच रिलीज होणार आहे किंवा रिलॅक्स होणार आहे आणि त्या काय होते तर बॉडीपासून दूर होऊन टेम्परेचर त्याचं कमी केलं जातं. आणि जेव्हा बॉडीचं टेम्परेचर काय झालेलं असतं, डिक्रीज झालेलं असतं, त्यावेळेस पण काय होतं टेस्टिसचं टेम्परेचर पण डिक्रीज होतं. मग ते टेम्परेचर नॉर्मल होण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी परत काय केलं जातं तर त्या टेस्टिस परत बॉडीच्या जवळ आणल्या जातात. त्यामुळं काय होणार आहे तर टेम्परेचर काय होतं तर तिथं थोडंफार इन्क्रीज होणार आहे. अशा प्रकारे काय होत असतं त्या टेस्टिसला स्क्रॉटमच्या सहाय्यानं अवे फ्रॉम बॉडी आणि क्लोज टू द बॉडी अशा प्रकारे आणण्यासाठी त्या मसल इथं काम करत असेल. लक्षात आलं पॉईंट. इथं काय आहे तर द क्रिम्स्टर आणि डार्टस मसल ऑफ स्क्रॉटम हेल्प्स इन द ड्रॉईंग टेस्टिस क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. म्हणजे टेस्टिसला बॉडीच्या क्लोज आणणे आणि टेस्टिसला बॉडीपासून दूर नेणे अशा प्रकारचे दोन काम इथं केलं जातं. कशासाठी तर फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिससाठी बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 to 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी पाहिजे. यासाठी काय केलं जातं तर अशा प्रकारची तिथं एक मूवमेंट केली जाते किंवा तिथं एक मेकॅनिझम तिथं कॅरी होत असतं. लक्षात आला पॉईंट काय येतं आपल्याकडे, स्पर्मॅटोजेनेसिस. त्यासाठी टेम्परेचर कसं पाहिजे 2 to 3 डिग्री लोअर दॅन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ओके, हे झालं स्क्रॉटम. बघा आपण काय पाहिलं आत्तापर्यंत, जे काय इंटरनल जेनायटेलिया आणि एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणजे आपण काय केलं इथं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथं कंप्लीट केले. बघा आपण पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय पाहिलं, त्याच्यामध्ये असणारे ऑर्गन्स, त्यामध्ये असणाऱ्या ग्लँड्स, ह्या इतका आपण त्यामध्ये अभ्यास केला आहे. ओके, काय अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर आपण नेक्स्ट बघणार आहोत तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची तुम्ही काय करा तर डायग्रॅम एकची प्रॅक्टिस करा. त्याचं तुम्हाला डायग्रॅम स्केच करता आली पाहिजे. त्या प्रत्येक पार्टचं तुम्हाला तिथं नावे देता आली पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये हार्मोन्स कोणते प्रेझेंट आहेत किंवा हार्मोन्स कोणते तयार झाले हे सर्व तुम्ही तिथं अभ्यास करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चालू करूया. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्यामुळे मला कळेल की तुम्हाला त्या पॉईंट समजला आहे की काय अडचण आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन होते त्यांनी काय केला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.